त्यामुळे ती काय इच्छा दादाने काय कधी लपून ठेवली नव्हती. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरच्या चर्चेमध्ये सुद्धा दादा ते स्पष्टपणाने मतं मांडायची. आता हे जे काही शशिकांत शिंदेने लिहिलेलं आहे हे अनाठही आहे, गैर आहे. अशा वेळीचं लिखाण करून दादांच्या या दुर्दैवी अपघाता निधनाच्या नंतर वेगळं काहीतरी जे काय ते साधू पाहत आहेत की काय त्यांना नेमकं बोलायचं आहे त्यांचं त्यांना माहिती आहे. ते एक जबाबदार आमचे जुने सहकारी आहेत त्याची मला जाणीव आहे. पण असं लिहिण्याच्या पाठीमागचा त्यांचा हेतू काय ते काय मला कळू शकलं नाही. टायमिंग लेखाचं म्हणजे ज्या 12 तारखेच्या विलिनीकरणाची चर्चा होती की विलिनीकरण 12 तारखेला शरद पवार साहेबांनी तशी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की 12 तारखेला घोषणा होणार होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी शशिकांत शिंदेचा लेख ची तारीख नाही. आता हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे मासिक आहे दर महिन्याला होत असतं. त्याच्या तारखा ह्या कदाचित त्यांनी कुठल्या तारखेला यापूर्वी होत होतं मी अध्यक्ष असताना सुद्धा आम्ही पाहिलेलं आहे. पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये प्रकाशित व्हायचं. आता ती तारीख योगायोग म्हणून आहे का मुद्दाम म्हणून ते 12 तारखेच्या नंतर 13 तारखेला लिहायचं आहे याची काही मला माहिती नाही किंवा त्याबद्दल माझं काही मला बोलायचंच नाही आहे. माझं त्याच्याबद्दलचं काही मत नाही आहे. आज शशिकांत शिंदे या लेख बाहेर आल्यानंतर हे सांगतात की विलिनीकरणाचा विषय आमच्यासाठी संपला आहे. त्यांनी हे सांगितलंय की हे लेख काही दिवसांपूर्वीचा आहे आणि आता विलिनीकरणावर ते बोलणार नाही. हे युटर्न वाटतंय का तुम्हाला? एक बघा की या लेखाचं शीर्षक आहे की भावपूर्ण निरोप अजितदादांना. याचा अर्थ दादांचं अपघाती निधनानंतरचा तो लेख आहे. स्पष्ट त्यांनी लिहिलेलं आहे. याचा अर्थ केव्हाचा लेख आहे हा. आता जे काय दावा करतात तो कसा करतात का करतात मला माहीत नाही. कारण काय पद्धतीने ते आता या संदर्भातलं वाक्य करतात. एक नक्की आहे की या संबंध अध्यक्षीय लिखाणामध्ये भावपूर्ण निरोप अजितदादांना म्हणजे दादांच्या दुर्दैवी निधनानंतरचा तो लेख आहे. तर त्याच्यामुळे नेमकं त्यांना आता काय बोलायचं आहे लिहिताना काय त्यांना वाटत होतं विलिनीकरणाच्या वतीमध्ये त्यांना काय म्हणायचं होतं ते म्हणत असताना त्यांनी जे लिखित लिहिलेलं आहे त्याला माझा मात्र तीव्र आक्षेप आहे. दादांची भूमिका वारंवार स्पष्ट राहिली होती की आपण भारतीय जनता पक्षाबरोबर गेलं पाहिजे आणि भूमिका पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये त्यांनी नेहमीच मांडलेली होती. त्यामुळे ते आता असं का बोलतात नेमकं मला माहीत नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की त्यावेळेस त्याच्यानंतर ज्यावेळेस लेख लिहिला त्यावेळेस चर्चा सुरू होते त्या दरम्यान ते लिहिला गेला. आता त्याच्यानंतर दोन्ही बाजूनी बोललं गेलं विलिनीकरणानंतर आता आम्हाला त्याच्यावरती बोलायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ते त्या दादा गेल्यानंतर लिहिला गेला आता छापला असेल 2-3 दिवस आहे त्याला 5-7 दिवस झाले आहे किंवा 10 दिवस झाले. ठीक आहे ना. त्यांनी कधी केव्हा काय बोलावतो त्यांचा अधिकार आहे. मला त्याच्याबद्दल काय बोलण्याचं काही कारण नाही. त्यांनी लेख लिहिताना त्याचे 4-5 दिवस झाले आता काय परिस्थिती बदलली आता काय आलं त्यांना जे म्हणायचं आहे तो म्हणण्याचा त्यांना अधिकार आहे. मी त्याच्याबद्दल कशाला मत व्यक्त करू. सर आता दुसरा विषय आहे हिरामण खोसकर हे तुमच्या पक्षाचे आमदार आहेत. त्यांनी असं म्हटलंय की दोन्ही पक्ष एकत्र व्हावेत असे 35 आमदारांची इच्छा आहे आणि आम्ही अशी बोलून दाखवली. हिरामण खोसकर मी जरूर त्यांच्याशी बोलेन कारण ते आमचे वरिष्ठ सहकारी आहेत. 2019 सालामध्ये इगतपुरी मतदारसंघातून त्यांना आग्रहपूर्वक उमेदवारी ज्याला हवी होती त्याला ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी जिल्हा परिषदेचे होते. दादांनीच त्यांना काँग्रेस पक्षामध्ये जाऊन उमेदवारी दिली ते आमदार झाले. आता सुद्धा हिरामणजी पक्षामध्ये आले त्याला रात्री किती वाजलेले होते मला माहिती आहे. मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो. एक चांगले जनमानसामध्ये प्रभाव असणारे आमचे विधिमंडळातील आमदार आहेत. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असतील जरूर आम्ही एकत्रितपणाने बसू चर्चा करू. 70% आमदारांच्या अशीच भावना असतील. त्यांनी असं म्हटलेलं आहे हिरामणजींनी आम्ही एकत्रितपणाने बसून चर्चा करू ना. एकत्रितपणाने बसून आम्ही चर्चा करू. या विषयावरती मी अधिक काय बोलणार नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या पक्षाला निधी देण्याचं काम दादा करत होते. आता आमदार पोडके झालेले आहेत त्या ताकदीचा नेता नाही तसं त्यांनी वाटून घेऊ नये. तसं पाटील यांनी त्या ठिकाणी मंत्रिमंडळात सहभागी व्हावं पक्षाला ताकद देता येईल आमदारांना देखील ताकद देता येईल असं आमदारांचं म्हणणं आहे. त्यांनी सांगितलं की मी आमदारांशी फोनवरती बोललेलो आहे त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. नाही मी हिरामण खोसकरांचं काय पूर्ण ऐकलेलंच नाही काहीच ऐकलेलं नाही. आपण जे म्हणताय त्याच्या आधारितच बोलतोय. मी हिरामण खोसकरांशी जरूर या विषयावरती बोलेन त्यांचं मत काय ते जाणून घेऊ आणि मग आम्ही एकत्रितपणाने बसून त्याला चर्चा करू. शशिकांत शिंदेचं त्या लेखामध्ये असं ते असंही म्हणतात की बैठका झालेल्या होत्या विलिनीकरणासंदर्भात पण दादा काही नेत्यांना कंटाळलेले होते
म्हणून दादा आहे तुम्ही कंटाळलेले नेते मग त्यांचा इशारा नेमकं कोणाकडे आहे? काय त्यांचा इशारा कोणाकडे असेल तो त्यांना माहिती. ते साताऱ्याचे आहेत, त्याच्यामुळे इशारा कोणाकडे जातो तो त्यांना अधिक कळतो, मला नाही माहिती. पण बैठकीमध्ये दादा असं कधी काही मला काय कल्पना, आता ते त्यांच्या बैठकीत बोललेत असं ते सांगतात. महत्त्वाचं असं आहे की दादा आज त्यांचं दुर्दैवी निधन झाल्याच्या नंतर त्या बैठकीमध्ये काय ते बोलले असं वक्तव्य करणं हा एक तऱ्हेचा दादांवरती सुद्धा अन्याय होईल. राजकारणामध्ये अनेक गोष्टी तशा मला खूप ज्ञात गोष्टी आहेत. मी अनेक वर्ष पक्षामध्ये एक जबाबदार नेता म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे कुठल्या विषयावरती काय बोलावं, केव्हा बोलावं याचं भान प्रत्येकाने राखणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळे काय त्यांना म्हणायचं असेल ते त्यांना म्हणत राहू द्या. आम्ही आमच्या वहिनींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इंडियाचा घटक पक्ष म्हणून पुढच्या कालावधीमध्ये नेटाने काम करणार आहोत. आमदारांना निधीच्या बाबतीमध्ये असेल, राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांच्या बाबतीमध्ये असेल, राज्य सरकारच्याकडून दादांकडनं ज्या पद्धतीचं सहकार्य मिळत होतं त्या पद्धतीने कसं मिळेल याच गोष्टीवरती आम्ही भर ठेवणार आहोत. माननीय पंतप्रधान महोदयांची ज्यावेळेला भेट झाली, गृहमंत्री महोदयांची भेट झाली, मुख्यमंत्र्यांची झाली, त्यावेळेला त्यांनी आश्वस्त केलं आहे दादा असताना जी ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळत होती ती पुढच्या कालावधीमध्ये निश्चितपणाने मिळेल. आमदारांची बैठक होईल त्यावेळेला या संदर्भातली विस्तृतपणाची माहिती आम्ही रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की विमानाचा स्विच ऑफ केला का, पायलट मेडे कॉल का बोलले नाही, ओशीट का म्हणाली, अशी त्यांनी सवाल उपस्थित केलेले आहे. हे सवाल अजित पवारांच्या अपघाताच्या संदर्भात आहे. एक मिनिट सर, विलीनीकरण झालं का पक्षाचं नेतृत्व कोण करणार? विलिनीकरणाचा आता चर्चा मुद्दा सुरू आता झाली आहे ना. कुठे चर्चा सुरू झाली, कुणी चर्चा सुरू केली? हे बघा, खोसकर त्यांनी एक आमदार म्हणून भावना व्यक्त केली, ती काय पक्षाची भूमिका नाही. मी वारंवार कालपासून किंवा नेहमी स्पष्ट केलेला आहे की त्या संदर्भातला विषय हा तिकडून ज्या वेळेला सुरू होईल त्यावेळेला त्याच्यातली चर्चा होईल. एक मी हेही म्हटलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इंडियाचा घटक पक्ष आहे, इंडियाचा घटक पक्ष म्हणून राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन विचार केव्हा आले की ज्या वेळेला भारतीय जनता पक्षावरती आम्ही जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला 2023 मध्ये आले. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज